MA मराठी M54 प्रथम वर्ष मराठी 221 साहित्य विचार तृतीय सत्र पुस्तक 1 समीक्षा सैद्धांतिक आणि उपयोजित देशीवाद या समीक्षा सिद्धांताचे स्वरूप स्पष्ट करा. नमुनारूप देशीवाद. देशीवाद या समीक्षा सिद्धांताचे स्वरूप आता आपण स्पष्ट करूया. नमुनारूप साहित्याचा विचार संस्कृतीच्या संदर्भात झाला पाहिजे या भूमिकेवर आधारित असा भालचंद्र नेमाडे यांचा देशीवादाचा सिद्धांत हा मराठी साहित्य सिद्धांतनातील एक महत्त्वाचा प्रयत्न असून साहित्याकडे पाहण्याचे ते व्यापक असे सांस्कृतिक आणि मूल्यात्मक परिप्रेक्ष्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळात विशेषतः 1960 नंतरच्या काळात कृषीप्रधान संस्कृतीच्या प्रभावाखाली भूमिनिष्ठ संस्कृतीशी जोडलेल्या विविध सामाजिक स्तरातून आलेल्या त्या संस्कृतीतील मूल्यव्यवस्थेने घडलेल्या लेखकांच्या मनात आधुनिक करण्याच्या रेट्यात कुचंबना, स्वओळखीची समस्या, न्यूनभाव यासारख्या ज्या जाणीवा निर्माण झाल्या त्यांचे सैद्धांतिक व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न देशवादातून दिसून येतो. आपण वर म्हटल्याप्रमाणे एखाद्या सिद्धांताची मुळे त्या समाजाच्या भाषिक सामाजिक वास्तवात कशी असतात यावरून लक्षात येते. सांस्कृतिक मानववंशशास्त्रात संस्कृती विचार करणाऱ्या महत्त्वाच्या दृष्टिकोनांपैकी एक दृष्टिकोन मानवी संस्कृतीच्या एकात्मतेविषयी विचार करतो, तर प्रत्येक संस्कृतीच्या वेगळेपणावर लक्ष केंद्रित करणाराही एक दृष्टिकोन आहे. भिन्न भिन्न मानव समूहांची संस्कृती वेगवेगळी आहे. संस्कृतीला हे वेगळेपण प्राप्त झाले त्याच्या त्या भौगोलिक पर्यावरणामुळे भूमीचा आणि परिस्थितीचा संस्कृतीवर परिणाम होत असतो. यामुळे देशीवादात संस्कृती आणि भौगोलिक पर्यावरण, भूमितत्व यांच्या संबंधावर भर दिलेला असतो. त्याचबरोबर भिन्न संस्कृतीच्या एकमेकांवर होणारा परिणाम, त्यातील संकर, संघर्ष, संयोग हे संस्कृतीविषयक मुद्दे देशीवादात महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक संस्कृतीची भूगोल विशिष्टता, त्यामुळे तिला प्राप्त होणारे वेगळेपण, त्या संस्कृतीची स्वायत्तता यांना मान्यता देणारी ही भूमिका सांस्कृतिक सापेक्षतावादी भूमिका असून त्या संस्कृती, तिच्या पोट संस्कृती यांच्या मूल्यव्यवस्थेची सांस्कृतिक सापेक्षता मान्य करण्यात आलेली असते. एखाद्या विशिष्ट समूहाच्या वर्चस्ववादी अर्धसत्यवादी विचारप्रणालीला त्यात विरोध केलेला असून संस्कृतीतील सहअस्तित्व, देवाणघेवाण यांना मान्यता देण्यात आलेली असते. अर्थात देशीवाद हा पुनरुज्जीवन आहे काय, तो भूतकाळ सन्मुख आहे काय, संस्कृती संपर्कात संकरात होणाऱ्या देवाणघेवाणीचे देशीवादी प्रमाणे कोणती यासारख्या अनेक आक्षेप या सिद्धांतावर घेण्यात आलेले आहेत. मात्र आजच्या जागतिकीकरणाच्या काळातील सांस्कृतिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी देशीवाद सिद्धांत उपयुक्त ठरण्याची आवश्यकता आहे. भूमितत्वावर आधारित आणि देशीवादाचा आपण थोडक्यात विचार केला. भूप्रदेशाला व्यापक अर्थाने समग्र पर्यावरणाला विशेष महत्त्व देणारा अगदी अलीकडील काळातल्या एका सिद्धांताचा परिचय असणे आवश्यक आहे. तो म्हणजे अधिवासशास्त्रीय समीक्षा सिद्धांत. साहित्यातून पर्यावरणीय संवेदनशीलता कशी व्यक्त झाली आहे ते पाहण्याचे कामही साहित्य समीक्षा करीत असल्याने तिला पर्यावरणीय साहित्य समीक्षा म्हणावे असेही एक मत आहे. विल्यम रुकर यांनी 1978 साली या संदर्भात इको-क्रिटिसिझम म्हणजे लीळा ही संज्ञा प्रथम वापरली. 1989 मध्ये शोरिल ग्लाटफेल्टी, ग्लेन लव इत्यादी अनेकांनी या समीक्षा व्यूहाची मांडणी केली. अधिवासशास्त्राने समृद्ध झालेल्या दृष्टिकोनातून निसर्ग आणि साहित्य यांच्याकडे पाहणे, पर्यावरणाच्या मनुष्यकेंद्रीय रचितांविषयी प्रश्न उपस्थित करणे हे या व्यूहाचे कार्य आहे. मनुष्याने निसर्गाला सांस्कृतिक रूप दिले आहे. निसर्गासंबंधी सुंदर, उदात्त, रौद्र, हिंस्र इत्यादी सारखे शब्द वापरत असतो. त्यामुळे मानवी संस्कृती आणि भौतिक जग, मानवी आणि अमानवी यांच्यातील अंतर्गत संबंध हाच अधिवासशास्त्रीय समीक्षेचा विषय आहे. ती आंतरविद्याशाखीय स्वरूपाची असणे क्रमप्राप्त होते. भिन्न भिन्न ज्ञानशाखेतील ज्ञानाचा ती स्वीकार करते. साहित्यातील निसर्गरूपांचे विश्लेषण एवढेच या समीक्षेचे कार्य नाही. जीवकेंद्र विश्वदृष्टीकडे वळवणे, नैतिक दृष्टीचा विस्तार करणे, जागतिक परिवाराविषयी मानवी धारणा विकसित करणे, त्यात मानवतेर जीवसृष्टीचा आणि भौतिक पर्यावरणाचा समावेश करणे या गोष्टी अभिप्रेत आहे. हा समीक्षा सिद्धांत सांस्कृतिक परिवर्तनाची मागणी करणारा आहे. अर्थात अधिवासशास्त्री सिद्धांतातील मूलतत्वे भारतीय संस्कृतीला नवी नाहीत,
भारतीय संस्कृतीत वनस्पती, वृक्ष, झाडे, झुडपे यांना जीव असण्याची संकल्पना, दैनंदिन जीवनशैली, व्रतवैकल्ये, पूजा अर्चा, लोकसमजुती, श्रद्धा, विधी इत्यादी अनेक सांस्कृतिक आविष्कारात त्यांना दिलेले महत्त्व, देवदैवत कथा, प्राणीसृष्टीची साहचर्य, त्यासंबंधी मिथक कथा, नद्यांना दिलेले लोकमातेचे स्वरूप अर्थात त्यांचे मानवीकरण, दैवितीकरण, त्यासंबंधीच्या लोककथा इत्यादी अनेकांमधून मानवी मानवेतराचे अनन्य संबंध भारतीय जीवनशैलीचे, संस्कृतीचे अविभाज्य भाग झाले आहेत. पाश्चिमात्य उद्योगप्रधान जीवनपद्धतीचे, प्रगतीचे, विकासाचे प्रारूप स्वीकारल्यानंतर भारतीय साहित्य विश्वास येथे आपण मराठीत म्हणू शकतो अशा तऱ्हेच्या आधुनिक सिद्धांताचे अवतरण होणे स्वाभाविक आहे. सिद्धांत आणि संस्कृती यांच्या संबंधात विचार करताना असे लक्षात येते की साहित्याचे द्रव्य भाषा आहे आणि तेव्हा या भाषेतून संस्कृतीची अभिव्यक्ती कशी झाली हे पाहणे समीक्षेचे कार्य ठरते. हा विचार आज अनेक सिद्धांतातून अधोरेखित होताना दिसतो. साहित्याचा विषयच मुळे इतिहास आणि संस्कृती असलेला मानव समूह हाच होतो. थोडक्यात साहित्य समीक्षा ही संस्कृती समीक्षा असते व साहित्य समीक्षा ही समाज समीक्षा, संस्कृती समीक्षा होण्याच्या दिशेने सध्या वाटचाल करताना दिसते. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.